खंडोबाच्या यात्रेच्या काळामध्ये भेसळयुक्त भंडारा विकला जातो असा आरोप माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे यांनी केलाय। दरम्यान बाहेरून येऊन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून भंडाऱ्यामध्ये भेसळ होत असल्याचा आरोप स्थानिक भंडारा विक्री व्यापाऱ्यांनी केला। जेजुरीमध्ये भेसळयुक्त भंडारा विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे। काका काय नाव तुमचं? माधव जगन्नाथ डोंबे। किती वर्षापासून भंडारा विक्री करता? हे भंडार खोबरं आमचं दुकान कमीत कमी 8वी-9वी पिढी आहे। आता जो माजी विश्वस्त आहेत यांच्याकडून जो आरोप होतोय की भंडाऱ्यात कुठेतरी भेसळ होती, काय भेसळ होते म्हणजे काय सर्व ठिकाणी होत नाही। हाय चौकात पोहतं तर बोलायचं म्हणलं तर कोणी बी भेसळ विकतच नाही। खालच्या चौकाचं काय माहीत नाही आपल्याला, तुम्ही काय भेसळ विकतात, काय काय वरणाला भंडारा तोच चाळून परत भंडारा तो विकतात, असं काय चाललेलं आहे। म्हणजे किती सगळ्यांना जो आरोप करणं चुकीचं काम आहे। आम्ही तसलं ठेवत नाही। आमच्याकडे राजापुरी, सेलम, स्पेशल, A1 सगळी ॲगमार्कची हळद असते। किती पिढी आहे तुमची? 7वी। मग त्यांचा जो आरोप आहे नक्की कोणावर असू शकतो? असे खाली बसणारे हे दुकानदार पण आहेत, बऱ्यापैकी वरती ठेवतात चांगलं, आतून देतात वेगळं, असे आहेत भरपूर जण। दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी।